तू आज लवकर घरी जाऊ शकतोस. का सर? कारण आज मी मिस मयुरी रणशिंगेंच्या घरी जाणार आहे बोलायला. ते तुम्ही मयुरी मॅमना विचारले का? विचार ना. विचारायची काय गरज आहे? एक्झॅक्टली, विचारायची काय गरज आहे? त्यांना न विचारता जाणं असं बरोबर नाही ना वाटत, हो ना गॅरी सर? मी रणशिंगेंच्या घरी जातो. आबा रणशिंगे नातू मानतात मला, त्यामुळे मला नाही वाटत त्यांच्याकडे जायला मला असं फॉर्मल व्हायची गरज आहे. तू नको टेन्शन घेऊस, मी करेन मॅनेज. काय रे, बरा आहेस ना? हो, फोन पडला. ठीक आहेस ना? हो हो सर. ते हे बघ भाऊसाहेब, तू टेन्शन घेऊ नकोस. तू आता नीट घरी जा, मी करेन मॅनेज. काय येतोयस रणशिंगेंकडे? नाही. कशी येणार तर घरी जायचं असेल ना? तुम्ही पेढीत थांबा, मी तुम्हाला भेटायला पेढीत येते. काय झालं सर? हा ब्रो, काय झालं? चल ना, तुला निघायचं ना, जल्दी जल्दी निघ. पावसात जा, तू पण घरी जाऊन रेडी होता. घरी जायला रेडी हो ना. काही घे, फोन घे, लवकर जा ना. लवकर. लढणार आहे एक दिवस आपल्याला. अरे ब्रो, मग काय लाईफ टाइम नुसता राईट टाइमची वाट बघत बसायची ब्रो? कधी कधी ना उतावळा व्हावा लागतं. आपला टाइम आएगा नाही, आणावा लागतो. तुझे फालतू सल्ले ना ब्रो, तुला पण माहिती आहे का, तू आपल्याला किती पण बोलला तरी आपण ऐकणार आहे नाही. आणि जर मयुरी आपली वहिनी बनणार असेल तर आपण लाईफ टाइम तुझा ओरडा खायला रेडी आहे. मधुमालती, काय झालंय तुम्हाला? रडताय का तुम्ही अशा? राजवीर सर ओरडले माझ्यावर. मधुमालती, तुम्ही रडू नका. तुम्ही या इथे बसा बसा बसा. शांत. मधुमालती, आपण पेढीमध्ये आहोत. रडू नका, शांत व्हा. एखाद्याचं मनच कळत नाही त्यांना. किती खुश झाले होते मी नवीन जबाबदारी मिळाली म्हणून, पण सगळं काढून घेतलं. मधुमालती, तुम्ही शांत व्हा. सर आत्ता रागवलेत ना तुमच्यावर. तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा. एकदा राग गेला की मग ते समजून घेतील तुम्हाला. ते होईलच हो, पण रडणाऱ्या माणसाला रुमाल पण देणार नाही का हो तुम्ही? हो हो मधुमालती, थांब. हे घ्या, तुम्ही रडू नका, शांत व्हा.
हे 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 काय चाललंय? भाऊसाहेब ब्रोच आहे, तुमचा नाही. हा? म्हणजे भाऊसाहेब ब्रोचा बॉडीगार्ड आहे ना? तुमचा बॉडीगार्ड आहे तो? बॉडीगार्ड आहे तुमचा? मग हे हे काय हा काय टाइमपास लावलाय? आपण हे काय पण खपवून घेणार नाही. आणि भाऊसाहेब तू पण हा टाइमपास करतोय? गॅरी सर, टाइमपास नाही हा. मी रडत होते म्हणून त्याला समजत होते ना. काय? मी रडत होते म्हणून ते मला समजवत होते. तुम्ही प्लीज त्यांना ओरडू नका. तुम्हाला बोलू? भाऊसाहेब तुम्ही निघालात तरी चालेल. म्हणजे तू निघालास तरी चालेल. लेट होतोय ना? चल. सॉरी. सॉरी. नाही आपण ओरडलो ना म्हणून. चल 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 लवकर. बाय. मिस मधुमालती, आपण तुम्हाला फायनल सांगतोय, हे काय पण हे आपण खपवून घेणार नाही. काय मानला का? आमचं प्रेम कुणालाच कळत नाहीये का? विरह हा छळतो मजला, खाली तो जीवावर घा. सांग कधी समजेल तुला मनीचा प्रेम भाव. आपण तुम्हाला कामाला का बोललो ना? चला. काय काय आता तू त्यांना घाई घाई मध्ये आता मेसेज केलाच आहेस तर जा आता लवकर बाई. मी तरी तुला काय सांगू? ब्युटी प्लीज अशी वैतागू नकोस ना ग. माझ्याकडे खरं दुसरा काही ऑप्शन नव्हता. मला सांग, राजवीर सर खरंच माझ्या घरी आले असते तर? यू हे असले प्रॉब्लेम ना तुला असे चिटकूनच बसलेले आहेत. आता पण ती तुझी जर का आत्याबाई ती जर काही ते घोरत पडली नसते ना तर तुझ्या घरी नक्कीच एक मोठा प्रॉब्लेम झाला असता. प्रॉब्लेम झाला असता म्हणजे? म्हणजे मी तुला सकाळी बोलले बघ की तुझ्या गालावरती मला लाली दिसतीये, तेच तिला पण जाणवलं. आणि तिला ना डाऊट आलाय की तुझं वागणं या हल्ली 2-4 दिवसांमध्ये काहीतरी बदललंय म्हणून ती तुझा पाठलाग करत इथपर्यंत आली होती. पाठलाग? हो. अगं नशीब तू वाचलीस. तिने जर का बघितलं असतं ना की मयुरी आतमध्ये येते आणि बॉडीगार्ड बाहेर जातोय तर ती बाहेरच चक्कर येऊन पडली असती. नाही 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 नाही, आत्याला हे सगळं कळताच कामा नये. तिला जर का हे सगळं कळलं तर किती मोठा गोंधळ होईल. म्हणजे आत्या आता सारखी माझ्यावर लक्ष ठेवून राहणार, घरात बाहेर सगळीकडे. ब्युटी, मी तुला बोलले होते, एकदा खोटं बोललं की सारखंच खोटं बोलावं लागतं. कधी जर का चुकून तिच्या समोर भाऊसाहेब आला आणि तिने जर का त्याला ओळखलं तर मग संपलंच सगळं. आणि आत्ताला एकदा कळलं तर मग ती सगळं गावभर करेल. नाही ब्युटी, इतरांकडून कळण्यापेक्षा सगळ्यात आधी ही गोष्ट मला घरी सांगायची. पण त्याआधी राजवीर सरांना मी ही गोष्ट सांगणार. नाही नाही नाही, तू आता काहीही बोलू नकोस. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट एवढंच म्हणायचंय मला. मयू हे बघ, तू आता तिकडे जाऊन जे काही बोलशील ना ते खूप शांततेत खूप विचार करून बोल. हा, हे आत्ता सारखं असं घाई घाईत भडा 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 असं काही वेडं वाकडं बोलू नकोस. शांतपणे बोल. हो, मी अजिबात घाई करणार नाहीये, सगळं शांतपणे बोलणार. पण मीच बॉडीगार्ड आहे हे मी राजवीर सरांना आज सांगणारच आहे. येते. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. जोजो मॅम, अहो तुम्ही इथे काय करताय? बोलपट, हा प्रश्न मी पण तुम्हाला विचारू शकते. तुम्ही इथे काय करताय?
जोजो मॅम, ही यामिनी मॅडमची केबिन आहे आणि त्यांच्या परमिशन शिवाय कोणी येऊ शकत नाही इथे. त्यांचा रूल आहे तसा. तुम्ही मला सांगू नका मी काय करायचं आणि काय नाही ते. तुमचं नाव सांगू का यामिनी आंटीला? तिच्या परमिशन शिवाय तुम्ही इथे काय करताय हे पण विचारते. हे बघा, मी मॅनेजर आहे इथला आणि या फाईल्सवर मॅडमची सही हवी होती म्हणून त्या ठेवायला इथे आलो होतो. तुम्ही चला बघू. काय आहे या फाईल्स मध्ये? हात लावायचा नाही त्या फाईल्सला. अहो, मॅडमच्या फाईल्स आहेत त्या. त्यांची सही हवी आहे म्हणून त्या इथे ठेवल्या आहेत. बस तुम्ही चला केबिनच्या बाहेर. लॉक करायचं मला केबिन. बोलतात मी नाही हात लावणार या फाईल्स ना. डोंट वरी. चला लवकर, केबिन लॉक करायचं मला आता. चला. बोलतात हे काय गार्डन आहे का? मी इथे फिरायला आले का? नाही ना, माझे सुद्धा काही प्लॅन्स आहेत. सी, माझ्या फेस कडे बघून तुम्हाला असं वाटत नाहीये मला टचअपची गरज आहे? मी जस्ट टचअप करते आणि येते. ओके, आटपा लवकर. आता मला बघायचंच आहे यामिनी आंटी तू काय करतेस. स्लोली स्लोली तुला असा त्रास देईल की बघतच राहशील तू. अँड देन तुला कळेल की जोजो काय चीज आहे. केबिन लॉकच ठेवायची. हा, पण सर गॅरी सर आले की आपण उघडतोच ना. हो, पण मी मॅनेजर आहे ना, मी सांगतो ते ऐकायचं. मला आर्ग्युमेंट्स नको. बोलतात माझं काम झालंय, तुम्ही लॉक करू शकता. बाय बोलतात. सर, अहो काय लक्ष कुठे आहे तुमचं? स्वप्नांच्या वाटेवरती सस्पेन्सचा फील आहे. प्रेमाने प्रेमासाठी थांबलात. बरं वाटत होतं मला. आज केवढे सुखद धक्के देताय तुम्ही मला मिस मयुरी. म्हणजे अचानक फोन करून येते काय म्हणाला, ऍक्च्युली भेटायला काय आला. बरं झालं आला. खूप इच्छा होती मला भेटायची. मला मला तुम्हाला तुम्हाला काय काही- सांग. नाही, पण माझं सांगणं जास्त महत्त्वाचं. सर माझं सांगणं जास्त महत्वाचं आहे. अहो, मी सांगितलं ना माझं सांगणं महत्त्वाचं. पण मी तुम्हाला सांगते. अबोल प्रीतीची अजब कहाणी. अबोल प्रीतीची
सर बघेल कोणतरी सर नका करू आपण स्मगलिंग प्लीज सर सो माझं हे सांगणं महत्वाचं आहे की आज मी ठरवलंय. सर एवढ्यात घरी नको सांगायला. काय नको सांगायला? हेच की आपलं 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 हेच ते तुम्ही तुम्ही मी आपलं ते काय? हेच की आपलं प्रेम. आपलं प्रेम आहे एकमेकांवर? नाही हा? हो म्हणजे हा हो. नाही हो सर घ्या ना समजून. मिस मयुरी, तुम्हाला कसं कळलं की मला हेच घरी सांगायचं? भाऊसाहेबने चुगली केली ना? नाही 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 म्हणजे तो कशाला सांगेल? मग ते मला वाटलं असं. मिस मयुरी, माझ्या मनातलं बरोबर ओळखलं तुम्ही. याचा अर्थ कळतोय तुम्हाला? असं म्हणतात प्रेम खरं असलं की समोरच्याच्या मनातलं बरोबर ओळखता येतं. तर तुम्ही माझ्या मनातलं असं बरोबर ओळखलत म्हणजे आपलं प्रेम खरं आहे मिस मयुरी. सर मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं. सांगा. मला तुम्हाला सांगायचं होतं की मीच मयुरी म्हणजे मी मयुरीच. हो मी मयुरी. मीच मयुरी आणि मिस सर सर आज मीटिंग आहे ना आपल्या पिढीमध्ये, सगळ्या पिढींची. विसरलात की काय तुम्ही? हो सर, सगळ्या पिढ्यांचा अकाउंट्स आणि मार्केटिंगचा स्टाफ आलाय ऑलरेडी. सर आपल्याला लवकर मीटिंग सुरू करावी लागेल. मिस्टर बोलपट, करूया मीटिंग सुरू करूया. इनफॅक्ट खूप महत्वाची मीटिंग आहे ना ती आपली. मिस मयुरी, आपण बोलू तुम्हाला जे बोलायचं त्यावर. मी जस्ट मीटिंग कंप्लीट करतो. तुम्ही एक काम करा, ममाच्या कॅबिन मध्ये बसा. तुम्ही ममाचं कॅबिन ओपन. सर 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 राजवीर सर ऐका ना सर. मी कोणत्या ना कोणत्या कारणाने सांगायचं राहतच. आज पण मी यांना सांगायला आले होते, तेवढ्यात बोलपट सर आले. तर कसं सांगू मी सरांना? मला सांगायचंय सरांना कधीपासून की सर मीच मयुरी आणि मीच भाऊसाहेब आहे. कसं सांगू तुम्हाला?